निर्णय विस्तारानं आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की तोडायची यावर गुरुवारी मोगोच्या केंद्रीय समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय घेण्यात आला। मात्र हा निर्णय 16 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यानं युतीबाबतचं गूढ अजून कायम आहे। दरम्यान यापुढे प्राध्यापक लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष काम करणार नाही असा स्पष्ट इशारा मोगोचे नेते तथा बाष्पक मंत्री दीपक ढवळीकर यांनी दिलाय। त्यामुळे भाजप आणि मोगोच्या युतीमध्ये दरी पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। राज्यातलोच एक मुख्यमंत्री आमचे लादलो गेलो, आमकां विश्वासान न घेता त्यांनी लादलो गेलो। तेन्ना आमचें अजून आव्हान आसा, अशे लिडरा अंडर आमी फुडें वचूंक शकना। हो केंद्रीय समितीचो निर्णय जाल्लो आसा, त्यांनी तांचो लिडर जाहीर करचो सारको, ताका शपथ दिवची आनी युतीची बोडली त्यांनी करची, शपथ दिवन त्यांनी करची, हय आनी करची आनी त्यांनी हे करचें। कारण आमची युती ठरावीक आशिल्ली की मनोहर पर्रीकार मुख्यमंत्री आसतलो आनी आमी युती करतले। एटलीस्ट युतीचो धर्म पाळनासतना ज्यांनी कारभार त्यांनी चलयला आमकां विश्वासांत घेवना, कितें त्या खातीर केंद्रीय समितीचें अशें मत आसा की त्यांनी लिडर चेंज करचो, त्यांनी कोण तो योग्य लिडर दिवचो आणि त्यानंतर आमचे बरी उलवणी करची। विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यास मोगो कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असून तसा दावाही नेत्यांवर टाकला जात आहे। या संदर्भात सांतिनेस पणजी येथील मोगोच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी महत्त्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीत बाष्पक मंत्री दीपक ढवळीकर, आमदार लव मामलेदार यांच्यासोबत केंद्रीय समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत युतीवर सारासार चर्चा करण्यात आली। मात्र याची अधिकृत घोषणा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केल्यानंतर म्हणजे 16 डिसेंबर रोजी केली जाईल, अशी माहिती मंत्री दीपक ढवळीकर यांनी दिल्यानं युतीबाबतचं गूढ अजून कायम राहिलंय। युतीची बोलणी अजून बसून खंयच फुडें वचूं ना। भाजपाची आमी वाट पळयता, भाजपा बरोबरचे युती आमी अजून सहभागी आसा आणि काही निर्णय आमचे ह्या केंद्रीय समितीत जाल्ले आसा। कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागसर हे निर्णय आमी राखून दवरिल्ले आसा। भाजपा कडेन जागो आमी पयलीं मागिल्ल्यो, पूण केंद्रीय समितीचें म्हणणें दुसरेंच आसा, त्या खातीर थोडे निर्णय आमी राखून दवरल्या। दरम्यान मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं तीव्र आक्षेप घेतलाय। 2012 साली मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली मगोनं युती केली होती। मात्र 2 वर्षांनी मगोला विश्वासात न घेता पार्सेकर यांना लादण्यात आलं। त्यामुळे यावेळेस अगोदर मुख्यमंत्री पदाचा दावेदार जाहीर करावा, त्यानंतरच युतीची बोलणी सुरू केली जाईल, अशी स्पष्ट सूचना मंत्री दीपक ढवळीकर यांनी दिली आहे। त्यामुळे युतीमध्ये दरी पडण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे। युतीची बोलणी भाजपाकडे जावना, आमची थोडी कंडिशन आसा। आमी भाजपाकडे 2012 युती केल्ली तेन्ना आमी गडकऱ्याकडे उलोवन ह्या गोंयचो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जर आसतलो जाल्यार आमी युती करतले, अशें आमी त्या वेळार तांकां संकेत दिल्ले। त्या प्रमाणे 2012 मनोहर पर्रीकर लिडर जाले आणि युती जाली आणि युतीचे सरकार आयले। सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू असताना मगोच्या गोटात मात्र अद्यापही शांतता पसरली आहे। यावरही गुरुवारच्या बैठकीत चर्चा करून अधिकृत प्रचाराला सुरुवात करण्याचं निश्चित करण्यात आलं। त्यानुसार 11 रोजी मादोळ येथे श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे। ती बैठकीचो
विशय इतलोच आशिल्लो की 11 तारखेक 4 वरांचेर मगो पक्ष म्हाळशेक नाल्ल दवरून आपलो प्रचार सुरू करता निवडणुकीचो. 4 वरांचेर मगो पक्ष आपलो प्रचार सुरू करता आनी त्याच दिसा सांजची फोंड्या तिस्कार पयली जाहीर सभा मगो पक्षाची घेवपाचो निर्णय जाल्लो आसा. फोंड्या 5:30 वरांचेर जाहीर सभा आग्यार ग्रावंडाचेर घेवपाचो निर्णय जाल्लो आसा.